नमस्कार मित्रांनो. जुलै 2026 हा महिना मीन राशींच्या व्यक्तींसाठी गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत आशेचा किरण, सकारात्मकतेचा आणि नव्या उमेदीचा महिना ठरणार आहे. साडेसातीच्या काळामध्ये जसा एखादा सूर्य किरण दाट ढगांमधून वाट काढत बाहेर पडतो, तसाच काहीसा सुखद अनुभव या महिन्यामध्ये तुम्हाला येणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये साडेसाती म्हणजे नेमकं काय असतं याचं पुस्तकातलं वर्णन वाचण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतलेला आहे. आर्थिक चढउतार, नातेसंबंधामधील ताण, सामाजिक स्तरावरचे बदल, कामामधील अडथळे, मानसिक अस्थिरता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास डळमळीत होणं. या सर्व गोष्टींचा अनुभव अनेक मीन राशींच्या व्यक्तींनी मागील काही काळात घेतला आहे. परंतु जुलै महिन्यामध्ये या चित्रामध्ये हळूहळू सकारात्मक बदल होताना दिसणार आहे. पंचम भावामधील शुभ ग्रहयोग तुमच्या आयुष्यामध्ये नव्या आशेचा किरण घेऊन येणार आहेत. प्रत्येक गोष्ट एका दिवसात बदलणार नाहीत हे निश्चित, पण परिस्थिती आपल्या बाजूने फिरू लागली आहे असा स्पष्ट अनुभव तुम्हाला या महिन्यात नक्कीच येईल. सर्वप्रथम बोलूया तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल. या महिन्यामध्ये तुमच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होईल. गेल्या काही महिन्यामध्ये जे नैराश्य, अस्वस्थता आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता होती, ती आता कमी होताना दिसेल. जीवनाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. याचं मुख्य कारण म्हणजे तुमचे अनेक अंदाज आता बरोबर ठरू लागतील. काही गोष्टी ज्या तुम्ही मनामध्ये विचार केल्या होत्या त्या प्रत्यक्ष घडताना दिसतील. त्यामुळे स्वतःचा विश्वास पुन्हा वाढेल. मी योग्य दिशेने चाललो आहे ही भावना तुमच्यामध्ये दृढ होईल. जेव्हा माणसाचा आत्मविश्वास मजबूत असतो तेव्हा शरीरावर कितीही कामाचं ओझं आलं तरी तो ते सहज पेलू शकतो. जुलै महिन्यामध्ये मीन राशीच्या व्यक्तींना हाच अनुभव येणार आहे. काम वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील, धावपळही होईल, पण त्याचबरोबर त्या पूर्ण करण्याची ऊर्जा आणि मानसिक तयारीही तुमच्यामध्ये असेल. आरोग्याच्या बाबतीत फार मोठे संकट दिसत नाहीये, तरी सुद्धा शरीराच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष मात्र करू नका. नियमित झोप, योग्य आहार आणि विश्रांती याकडे लक्ष दिलं तर संपूर्ण महिना उत्साहात जाईल. आता आर्थिक स्थितीबद्दल बोलू. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना मीन राशीसाठी अत्यंत शुभ आणि समाधानकारक ठरणार आहे. गेल्या काही काळामध्ये केलेल्या मेहनतीचं योग्य फळ आता मिळू लागेल. आधी केलेल्या कामाचं योग्य मूल्य मिळेल. काही अडकलेले पैसे मिळू शकतात. थांबलेले व्यवहार पुन्हा पुढे सरकू शकतात. जर तुम्ही आधी गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. आणि जर या महिन्यामध्ये योग्य विचार करून नवीन गुंतवणूक केली तर तिचाही फायदा पुढील काळामध्ये निश्चितच मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं, काहींना नवीन व्यवसायाची संधी मिळेल, तर काहींना करिअरमध्ये आर्थिक प्रगतीचे संकेत मिळतील. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतो आहे म्हणून अनावश्यक खर्च करू नका. मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरला तर भविष्यात त्याचा फायदाच होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर हा काळ तुलनेने चांगला राहू शकतो. मात्र कोणतीही गुंतवणूक करताना अभ्यास करूनच निर्णय घ्या. आता घरगुती सौख्याबद्दल थोडं बोलू. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक दृढवत होतील. पूर्वी काही कारणांनी निर्माण झालेले गैरसमज किंवा मतभेद हळूहळू दूर होतील. पुन्हा एकदा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसेल. घर, वास्तू, मालमत्ता किंवा घराशी संबंधित महत्त्वाची कामं या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. नवीन घर घेण्या, घरामध्ये बदल करणे, दुरुस्ती, सजावट किंवा स्थलांतर यासारख्या गोष्टींसाठीही हा काळ अनुकूल दिसतो. जर तुम्ही प्रेम संबंधामध्ये असाल तर हा महिना तुमच्यासाठी विशेष आनंददायी ठरू शकतो. नात्यामध्ये विश्वास वाढेल, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. आणि जर तुम्ही नवीन रिलेशनशिप सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे.
नवीन ओळखी, नवीन नाती आणि आयुष्यामध्ये एखादी नवीन महत्वाची व्यक्ती येण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांसाठी हा संपूर्ण महिना अत्यंत शुभ आणि समाधानकारक राहील. आरोग्य चांगलं राहील, मानसिक स्थैर्य मिळेल, सकारात्मक ऊर्जा कायम राहील. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना उत्कृष्ट आहे. अभ्यासामध्ये मन लागेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा कौशल्य विकसित करण्यासाठी केलेली मेहनत योग्य दिशेने जात असल्याचं समाधान मिळेल. अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळण्याची शक्यता खूपच चांगली आहे. पूर्वी काही कारणाने निर्माण झालेले मतभेद, गैरसमज किंवा नात्यांमध्ये आलेलं अंतर आता हळूहळू कमी होईल. त्यामुळे मानसिक समाधान आणि भावनिक स्थैर्य या दोन्ही गोष्टीचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळेल. आता आपण वैवाहिक जीवनाबद्दल सविस्तर चर्चा करू. ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्यासाठी जुलै महिना अत्यंत समाधानकारक आणि आनंददायी ठरणार आहे. गेल्या काही महिन्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये काही कारणामुळे मतभेद, गैरसमज किंवा भावनिक अंतर निर्माण झालं असेल तर ते आता हळूहळू कमी होताना दिसेल. एकमेकांना समजून घेण्याची तयारी वाढेल आणि नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. जीवनसाथीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील महत्वाच्या निर्णयांमध्ये दोघेही एकत्र सहभागी व्हाल. काही जणांना जीवनसाथी बरोबरचा प्रवासाचा योग येईल, तर काहींना एकत्र नवीन योजना आखण्याची संधी मिळेल. छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमुळे वैवाहिक जीवन अधिकच सुंदर होईल. ज्या व्यक्ती विवाह योग्य आहेत आणि विवाहाची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष शुभ असेल. विवाहाची बोलणी पुढे सरकणं, योग्य स्थळ स्थळ मिळणं, साखरपुडा निश्चित होणं किंवा प्रत्यक्ष विवाहाचे योग निर्माण होणं अशा अनेक चांगल्या घटना या महिन्यामध्ये घडू शकतात. त्यामुळे विवाहाच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी हा काळ नक्कीच उपयोगात आणावा. आता बोलूया या महिन्यातील सर्वात महत्वाचा विषय, करिअर आणि कार्यक्षेत्र. करिअरच्या दृष्टीने जुलै 2026 हा महिना मीन राशीसाठी अत्यंत महत्वाचा आणि प्रगतिकारक ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळावायला सुरुवात होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निश्चितच असेल. तुमच्यातील कल्पकता, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यामुळे अनेक अडचणी तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. तुमच्या निर्णयावर लोकांचा विश्वास वाढेल. काही व्यक्तींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. काहींना बढती, नवे प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये ज्या अपमानास्पद किंवा निराशजनक घटना तुम्ही अनुभवल्या होत्या, त्यानंतर आता तुमच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली जाईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल आणि भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी हा महिना मजबूत पाया तयार करून देईल. जर तुम्ही कला, अध्यापन, सल्लागार, लेखन, अध्यात्म, संशोधन, वैद्यकीय, वित्तीय किंवा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित असाल तर हा महिना तुमच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देणारा ठरू शकतो. आता या महिन्यातील महत्वाच्या तारखांकडे लक्ष देऊ. 4 जुलैच्या आसपास घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या तब्येती संदर्भात काही लहान मोठ्या समस्या जाणवू शकतात. घरामध्ये मतभेद होऊ नये याचीही काळजी घ्या. 10 जुलैच्या आसपास जर तुम्हाला आधीपासून कोणत्या आरोग्याच्या समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. योग्य उपचार आणि नियमित तपासणी अवश्य करत राहा. 20 जुलै हा संपूर्ण महिन्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक ठरू शकतो. विशेषतः धार्मिक, आध्यात्मिक किंवा ज्योतिष, संशोधन, मार्गदर्शन अशा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना अत्यंत विलक्षण असे अनुभव या दरम्यान येऊ शकतात. तुमचे अंदाज अचूक ठरतील. अंतर्ज्ञान शक्ती अधिक प्रभावी होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल आणि योग्य अभ्यास करून निर्णय घेत असाल तर या काळात तुमचे अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता जास्त आहे. तरीही कोणताही निर्णय विवेकानेच घ्या. 29 जुलै हा दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो.
या काळात होणारा रवी गुरु योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत देणारा आहे. नवीन कामाची सुरुवात, नवीन व्यवसाय, नवीन करार, नवीन प्रोजेक्ट्स किंवा करिअरमध्ये नवीन संधी मिळवण्याचे मजबूत योग आहेत. काही व्यक्तींना अशी संधी मिळेल की त्यांच्या संपूर्ण आयुष्याला नवीन कलाटणी मिळू शकेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा लाभही देऊ शकतो. आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष महत्वाचा राहील. 14 जुलैची अमावास्या आणि 29 जुलैची पौर्णिमा या दोन्ही दिवसाच्या आसपास भावनांच्या भरात जाऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आपल्या क्षमतेबाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मोठी कमिटमेंट, अनावश्यक जोखीम किंवा अति आत्मविश्वास टाळा. विवेक आणि संयम यांचं संतुलन राखणं आवश्यक राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असाल तर हा महिना तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल. साधना, ध्यान, गुरूंचं मार्गदर्शन किंवा ईश्वर भक्तीमधून तुम्हाला विलक्षण मानसिक समाधान मिळेल. काही व्यक्तींना अंतर्ज्ञानातून मिळणारे संकेतही अचूक ठरू शकतात. एकंदरीतच पाहता जुलै 2026 हा महिना मीन राशीसाठी आशेचा, नव्या सुरुवातीचा, आत्मविश्वास परत मिळवून देणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. गेल्या काळातील संघर्षातून बाहेर पडून आता यश, समाधान आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. या महिन्याचा संदेश फक्त एकच: गेल्या संघर्षांनी तुम्हाला कमकुवत केलेलं नाही, त्यांनी तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी अधिक सक्षम बनवलं आहे. जुलै 2026 हा महिना मीन राशीसाठी नव्या आशा, नव्या संधी, आर्थिक प्रगती, आत्मविश्वास आणि जीवनाला सकारात्मक कलाटणी देणारा अविस्मरणीय महिना ठरणार आहे. धन्यवाद.